Good morning, student. Let us continue the same prove that example. In last lecture, I gave you homework, this one. Hope so you tried your level best to get the answer. Maybe तुमच्यापैकी काही लोकांना आन्सर मिळालं असेल. हे क्वेश्चन तुमच्यासाठी नवीन नाही आहे. तुम्ही 10वीत सुद्धा प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन सोडवलेले आहे. ट्रिग्नॉमेट्री 1 मध्ये मग जास्त महत्त्वाचं जे होतं ते म्हणजे व्हॅल्यूचा टेबल बनवणे, क्वाड्रंटचे साइन, जे आपण पहिल्या एक्सरसाइजमध्ये शिकलो तो पार्ट जास्त महत्त्वाचा आहे. सेकंड पार्ट म्हणजे सेकंड एक्सरसाइजमध्ये जे क्वेश्चन्स आपण बघत आहोत त्यातले बरेचसे क्वेश्चन तुम्ही 10वीला शिकलेले आहेत. ओके, नाव वी विल स्टार्ट. चेक युअर आन्सर. ज्यांनी सॉल्व केलेलं होतं त्यांनी हे आन्सर चेक करायचं आहे की कसं आलेलं आहे. 1 प्लस कॉट थीटा मायनस कोसेक थीटा, 1 प्लस टॅन थीटा प्लस सेक थीटा. This is the LHS. We have to prove that this LHS is equal to 2. Now सॉल्व करताना बघून घ्यायचं कुठे आपण काही चेंज करू शकतो. आपल्याला माहिती आहे कॉट म्हणजे काय असतं, 1 प्लस कॉस थीटा अपॉन साइन थीटा मायनस कोसेक म्हणजे 1 अपॉन साइन थीटा, 1 प्लस टॅन मीन्स साइन थीटा अपॉन कॉस थीटा अँड सेक मीन्स 1 अपॉन कॉस थीटा. साइन साइन दिसत आहे. No denominator means 1. So by taking the LCM we get sin theta. इथे sin theta ने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे वरती पण आपण मल्टिप्लाय करू. So we get sin theta plus cos theta minus 1 plus इथे पण cos theta plus sin theta plus 1 upon cos theta. ओके, आता बघा साइन थीटा प्लस कॉस थीटा, इथे पण साइन थीटा प्लस कॉस थीटा सारखं आहे. इथे -1 आहे आणि इथे +1 आहे. म्हणजे मी याला असं लिहू शकते साइन थीटा प्लस कॉस थीटा -1 अपॉन, तर बघा इथे आपलं मल्टिप्लिकेशन साइन अपॉन मल्टिप्लिकेशन. इथे मी साइनला आधी आणते साइन थीटा प्लस कॉस थीटा प्लस 1 अपॉन साइन थीटा इंटू कॉस थीटा. जस्ट मी याला पहिल्या 2 टर्मला एका ब्रॅकेटमध्ये दिलं, -1 लिहिलं. या 2 टर्मला आधी साइन घेतलं, मग कॉस घेऊन ब्रॅकेटमध्ये लिहून +1 केलं. सो हिअर वी कॅन सी दिस इज a minus b. a minus b आहे पहिल्या ब्रॅकेटमध्ये, हा ब्रॅकेट म्हणजे a minus b, a plus b. आयडेंटिटी आपली काय त्याचं a square minus b square. So by applying this identity we get, apply here a minus b, a plus b, a square minus b square. तर आपला a हा आहे तर साइन थीटा प्लस कॉस थीटा होल स्क्वेअर, काय झालं हे a स्क्वेअर मायनस b म्हणजे कोण आहे 1. सो इट इज 1 स्क्वेअर म्हणजेच 1 अपॉन साइन थीटा कॉस थीटा. आता इथे कोणती आयडेंटिटी लागेल, a प्लस b होल स्क्वेअर. बघा sin theta plus cos theta whole square. So this identity is a square plus 2ab plus b square. Now expand this bracket with this identity. We get sin square theta plus 2 sin theta cos theta plus cos square theta minus 1 अपॉन साइन थीटा कॉस थीटा. आता इथे आपल्याला माहिती आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा काय असतं 1. सो ब्रिंग इट टुगेदर, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा
प्लस इथं लिहा 2 साइन थीटा कॉस थीटा मायनस 1 होल अपॉन साइन थीटा इंटू कॉस थीटा. आपल्याला माहित आहे पहिल्या आयडेंटिटीनुसार याची व्हॅल्यू काय राहील 1 प्लस 2 साइन थीटा कॉस थीटा मायनस 1 अपॉन साइन थीटा इंटू कॉस थीटा. So here 1 gets cancelled, we get 2 sin theta cos theta whole upon sin theta into cos theta. हे सुद्धा कॅन्सल झालं का तुला फक्त 2 आणि 2 आपली कोणती साईड आहे राईट हँड साईड. ओके समजलं सगळ्यांना. तर तुमच्यापैकी किती लोकांनी सोडवलं आहे चेक करून घ्या. जर कुठे काही रॉंग आलं असेल तर तुम्ही त्याला करेक्ट करा. So in this way we get the answer of this question. Let us take the question. Tan cube theta plus 1 plus tan square theta plus cot cube theta plus 1 plus cot square theta is equal to sec theta cosec theta minus 2 sin theta cos theta. तर याचा आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. लेट अस टेक द लेफ्ट हँड साइड tan cube theta upon 1 plus tan square theta cot cube theta upon 1 plus cot square theta. आता बघा 1 plus tan square theta आपली आयडेंटिटी आहे. काय आहे त्याचा आन्सर सेक स्क्वेअर थीटा. 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा पण आयडेंटिटी आहे. त्याचा आन्सर आहे कोसेक स्क्वेअर थीटा. सो वी विल राइट टॅन क्यूब थीटा अपॉन सेक स्क्वेअर थीटा कॉट क्यूब थीटा अपॉन कोसेक स्क्वेअर थीटा. आपल्याला माहिती आहे साइन टॅन मीन्स साइन अपॉन कॉस. सो साइन टॅनच्या जागी साइन अपॉन कॉस पण क्यूब आहे तर आपण लिहू साइन क्यूब थीटा अपॉन कॉस क्यूब थीटा इंटू बघा 1 अपॉन सेक काय असतं 1 अपॉन सेक थीटा म्हणजेच कॉस थीटा. म्हणून मी 1 अपॉन सेक स्क्वेअर थीटाचं काय लिहिते आहे कॉस स्क्वेअर थीटा. नाव कॉट क्यूब थीटाचं काय करणार कॉट म्हणजे कॉस अपॉन साइन. कॉट म्हणजे काय होतं आहे कॉस थीटा अपॉन साइन थीटा. सो वी विल राइट कॉस क्यूब थीटा अपॉन साइन क्यूब थीटा. कोसेक कोणाचं रेसिप्रोकल आहे साइन. सो वी विल राइट 1 अपॉन कोसेक म्हणजे साइन स्क्वेअर थीटा. आता बघा काही कट होते का हा स्क्वेअर या क्यूब सोबत एक कॉस उरला हा स्क्वेअर या क्यूब सोबत. सो वी गेट साइन क्यूब थीटा अपॉन कॉस थीटा. एक कॉस उरला कॉस क्यूब थीटा इथे एक साइन. नाउ आई एम टेकिंग द क्रॉस मल्टिप्लिकेशन. साइन क्यूब थीटा इंटू साइन थीटा किती होणार साइन टू द पॉवर 4 थीटा प्लस कॉस क्यूब थीटा इंटू कॉस थीटा कॉस टू द पॉवर 4 थीटा अपॉन कॉस थीटा इंटू साइन थीटा. बघा प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन तुम्ही पुन्हा वेगळ्या प्रकारे पण चेंज करून लिहू शकता. आपल्याला प्रूफ हे पाहिजे म्हणजे एकाच पद्धतीने सोडवता येईल असं नाही. तुम्ही दुसऱ्या पद्धतीने सोडवू शकता. आता बघा इथे 4 पॉवर आहे. 4 पॉवर कधी येईल स्क्वेअर करू तर मी इथे लिहिते आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा होल स्क्वेअर. बघा आपली एक आयडेंटिटी आहे ए प्लस बी होल स्क्वेअर. ही आयडेंटिटी आहे आपला ॲडजस्टमेंट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी होल स्क्वेअर मायनस 2ab. जर तुम्ही ए प्लस बी होल स्क्वेअरला एक्सपांड केलं ए प्लस बी होल स्क्वेअरला जर एक्सपांड केलं तर तुम्हाला काय मिळेल ए प्लस बी होल स्क्वेअरचं मिळेल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2ab
काय मिळेल फक्त तिथे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. तर हे झालं ॲडजस्टमेंट. तर यालाच आपण लिहू शकतो या टर्मला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा होल स्क्वेअर. आणि बघा होल स्क्वेअर झालं मग -2 ए म्हणजे साइन स्क्वेअर थिटा आणि बी म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा होल अपॉन कॉस थिटा इंटू साइन थिटा इज इक्वल टू. पुन्हा ही एक आपली आयडेंटिटी आहे म्हणजेच 1 चा स्क्वेअर 1 -2 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा इंटू साइन थिटा. आता डिनॉमिनेटर सेपरेट करा. 1 अपॉन कॉस थिटा इंटू साइन थिटा -2 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा इंटू साइन थिटा. आता आपल्याला माहिती आहे 1 अपॉन कॉस म्हणजे सेक, 1 अपॉन साइन म्हणजे कोसेक रेसिप्रोकल. -2 एक साइन कट झाला एक कॉस कट झाला तर काय उरलं साइन थिटा कॉस थिटा. क्लियर मिळालं. सेक थिटा कोसेक थिटा -2 साइन थिटा कॉस थिटा which is equal to RHS. So like this we get the proof of this example. See it carefully stepwise and try to understand the solution. Now let us see this question. 1 minus sec theta plus tan theta upon 1 plus sec theta minus tan theta. This side is given sec theta plus tan theta minus 1 upon sec theta plus tan theta plus 1. आता इथे बघा प्रूव्ह दॅट मध्ये 3 टाईपचे क्वेश्चन असतात. LHS घेऊन RHS दाखवणे, कधी RHS सोडवून LHS दाखवायचं असते, कधी काही रिअरेंजमेंट करून प्रूफ द्यावं लागतं आणि कधी दोन्ही साईड सोडून एक कॉमन आन्सर आणावं लागतं. आणि कधी कधी जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्यासाठी एखादा पर्टिक्युलर फॉर्म्युला वापरून ते प्रूफ आणायचं असतं. तर इथे सेक आणि टॅन दिसत आहे. वी हॅव 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ही आयडेंटिटी आपल्याकडे आहे. सो 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. वी गेट वी हॅव द आयडेंटिटी 1 plus tan square theta is equal to sec square theta. Therefore 1 is equal to sec square theta minus tan square theta. कोणती आयडेंटिटी मिळाली इथे बघा a square minus b square. So we get 1 is equal to sec theta plus tan theta sec theta minus tan theta. या 1 ला आपण 1 into 1 पण लिहू शकतो. आता रिअरेंज करा. मी या निगेटिव्हला इकडे आणते 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा. 1 च्या खाली आणलं आणि इथे फक्त ठेवलं सेक थिटा प्लस टॅन थिटा. नो डिनॉमिनेटर म्हणजे 1. तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये शिकले होते थेरम ऑन इक्वल रेशोज. थेरम ऑन इक्वल रेशो. आता तुम्हाला पुन्हा मी रिवाइज करून देते की थेरम ऑन इक्वल रेशो काय होतं. जर ए अपॉन बी एक रेशो आहे आणि तो सी अपॉन डी या रेशोशी इक्वल आहे देन हे दोन्ही रेशो या दोघांच्या ॲडिशनशी इक्वल असते किंवा हे दोन्ही रेशो त्याच्या सबट्रॅक्शनशी इक्वल असते. त्याला म्हणतात थेरम ऑन इक्वल रेशो. तुम्ही 9th मध्ये काही प्रॉपर्टीज शिकले होते याच्यातच. कंपोनेंडो, डिव्हिडेंडो, अल्टरनेंडो, इन्व्हर्टेंडो. जर आठवत असेल तर कंपोनेंडोमध्ये ॲडिशन होत होती, डिव्हिडेंडो म्हणजे सबट्रॅक्शन होत होतं. बघा याच्यामध्ये जर मी इन्व्हर्टेंडो केलं तर याला उलटं करावं लागायचं आणि अल्टरनेंडो जर केलं तर या दोघांचं इंटरचेंज व्हायचं. सो इन दिस क्वेश्चन वी विल अप्लाय थेरम ऑन इक्वल रेशो. म्हणजे हे दोन्ही
रेशो कोणाला इक्वल राहील? न्यूमरेटरची ॲडिशन डिवायडेड बाय डिनॉमिनेटरची ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. सो आता पहिले आपण ॲडिशन करू. 1 प्लस सेक थीटा प्लस टॅन थीटा. मी केलं ॲडिशन ए प्लस सी. नेक्स्ट सेक थीटा मायनस टॅन थीटा प्लस 1. काय केलं इथे मी? ए प्लस बी, इथे आपण सी घेतलेला आहे. ए प्लस सी बी प्लस डी. इथे आता मायनस. ए म्हणजे 1 मायनस. जर मायनसनी घेतलं तर दोन्ही टर्म कसे होणार? मायनस. सो मायनस सेक थीटा मायनस टॅन थीटा अपॉन बी मायनस डी. बी सेक थीटा मायनस टॅन थीटा मायनस 1. आता बघा समवॉट आपल्या क्वेश्चन सारखं आलेलं आहे, पण अजून आपल्याला पूर्ण मिळालेलं नाही. इथे बघा सेक आणि टॅन पॉझिटिव्ह आहे पण 1 निगेटिव्ह आहे. इथे सेक पॉझिटिव्ह आहे, टॅन पॉझिटिव्ह आहे आणि 1 पॉझिटिव्ह आहे. पूर्ण पॉझिटिव्ह दिसतं. तर आता या क्वेश्चननुसार आपल्याला हा रिअरेंज करायचा आहे. इथे तर इथनं मी जर या टर्म निगेटिव्ह कॉमन काय काढत आहे? मी मायनस कॉमन काढत आहे. इथूनही निगेटिव्ह कॉमन निघेल, इथूनही निगेटिव्ह कॉमन निघेल, म्हणजे निगेटिव्ह कॅन्सल. तर इथनं जे निगेटिव्ह आपण जर काढलं तर निगेटिव्ह वाले टर्म काय होईल? पॉझिटिव्ह. सो वी गेट सेक थीटा पॉझिटिव्ह, टॅन थीटा पॉझिटिव्ह मायनस 1. बघा सेक टॅन मायनस 1. इथनं जर निगेटिव्ह काढलं तर टॅन पॉझिटिव्ह होईल, टॅन पॉझिटिव्ह, सेक निगेटिव्ह आणि 1 सुद्धा पॉझिटिव्ह. ही टर्म आपण तशीच ठेवली आहे. सेक थीटा प्लस टॅन थीटा अपॉन सेक थीटा मायनस टॅन थीटा प्लस 1. आता बघा हे सेम आहे, इथे हे सुद्धा सेम आहे, म्हणजे हे दोन टर्म सेम आहे. पण ही टर्म इथे आहे आणि ही टर्म इथे आहे. तर आपण काय करणार? या दोघांची इंटरचेंजिंग करणार. बघा मी तुम्हाला म्हटलं तर असं इंटरचेंज करणं म्हणजे काय? याला म्हणतात अल्टरनेंडो. बाय अल्टरनेंडो म्हणजे बघा ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी. जर असेल तर मी चेंज करू शकते. डी अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन ए. या दोघांना मी इंटरचेंज केलं आणि याला म्हणतात अल्टरनेंडो. Therefore, we get I think so we get tan theta minus sec theta plus 1 upon हा तसाच राहणार sec theta minus tan theta plus 1 is equal to हा तसाच आहे आणि हा इथे येणार sec theta plus tan theta minus 1 upon 1 प्लस सेक थीटा प्लस टॅन थीटा. आपण या दोघांची इंटरचेंज केली. आता क्वेश्चननुसार बघा टर्म्स बरोबर आहे का? इथे 1 आधी आहे, हा 1 आधी घेऊ, मग आहे मायनस सेक आणि मग आहे टॅन थीटा. नंतर आहे खाली 1 आधी आहे 1, मग आहे सेक थीटा देन मायनस टॅन थीटा इज इक्वल टू sec theta plus tan theta minus 1 upon आधी sec है मग tan है आणि मग 1. So in this way we get the proof of this question. या एक्सरसाइज मध्ये बरेचसे प्रूफ दिलेले आहे, करायचे आपल्याला, पण सगळे सॉल्व करून शक्य नाही आहे. खूप सारे लेक्चर याच्यावरच बनते. सो रिमेनिंग एक्झाम्पल जे उरलेले आहे त्याचं मी PDF तुम्हाला पाठवते आहे, त्यातून तुम्ही ते क्वेश्चन समजून घ्या. ओके. आता एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे तुम्हाला. आपण जो पहिला लेसन घेतला अँगल अँड इट्स मेजरमेंट, त्याच्यावर टेस्ट घेणार आहोत. मी तुम्हाला ती टेस्ट PDF थ्रू पाठवणार.
तुम्ही स्वतः सॉल्व करायची आहे ती टेस्ट आणि मग PDF थ्रूच मी त्याचे सोल्युशन तुम्हाला पाठवणार. ते तुम्ही पर्सनली आपला पेपर चेक करायचा आहे आणि ठरवायचं आहे की तुम्ही किती अभ्यास केला, तुम्हाला किती येतं, किती जमतं. सो सगळे रेडी आहात? I know you all are very good student. You are ready for the test. So on this today's आजचा फ्रायडे आहे. फ्रायडे, सॅटर्डे संडेला तुम्ही अभ्यास करा आणि मंडेला आपण टेस्ट घेऊ. 9 नोव्हेंबर 2020 टेस्ट ऑन 1.1 एक्सरसाइज. ओके, 1.1 एक्सरसाइजवर म्हणजे कोणतं चॅप्टर आहे? अँगल अँड इट्स मेजरमेंट. या लेसनवर आपण टेस्ट घेऊ आणि ती टेस्ट मी तुम्हाला 12 वाजता 12 वाजता किंवा 12:30ला तुम्हाला टाकेल. 1 तासात तुम्हाला सोडवायची आहे ती टेस्ट. 12:30ला वगैरे मी तुम्हाला सेंड करेल PDF. तुम्हाला ते 1 तासात सोडवायची आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सोल्युशनचं PDF पाठवेल आणि स्वतः चेक. ओके, सो वी विल कंटिन्यू same thing in the next lecture. Till that, thank you and have a good day.